Hello, dear friends and students. So, welcome again on my channel. Today, we are going to deal with the sixth lesson of 12th standard, and the name of the lesson is Into the Wild, unit number first and 1.6 Into the Wild. Now, this lesson is written by Kiran Purandare, who is a Maharashtrian writer. Okay, so uh, before going with the lesson, we have to solve the icebreakers of the lesson as usual. So, uh, before solving the icebreakers, what we have to do, we all know, just like my videos, subscribe my channel, and press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. Thank you for doing that. Okay, let's move towards the icebreakers now. The very first icebreaker is narrate in your class any of the incidents of your life when you were extremely terrified or awestruck. Now, the meaning of the question is what we have to do. आता आपल्याला आपल्या क्लासमध्ये एखादा इन्सिडेंट सांगायचा आहे जो आपल्या लाईफमध्ये घडलेला आहे आणि कुठला इन्सिडेंट की ज्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे टेरिफाईड घाबरलात किंवा ऑस्ट्रक्ट म्हणजे कन्फ्यूज झाला आहे, कुठेतरी अडकला आहे कम्प्लिटली, ज्याच्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण ते होत नाही आहे. सो असा कुठला इन्सिडेंट तुमच्या लाईफमध्ये झाला असेल तर तो तुम्हाला तुमच्या क्लासमेट्सला वर्गामध्ये सांगायचा आहे. सो ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला वर्गात करावयाची आहे, त्यामुळे आपण ही इथे घेऊ शकत नाही. सो दिस ॲक्टिव्हिटी यू कॅन राईट डाऊन इन युअर नोटबुक अँड यू कॅन नॅरेट इट इन टू युअर क्लास when the classes will start regularly after COVID-19. Okay, so let's move towards the second activity now. I'll read it for you. Complete the given table regarding the factors, situations, reasons why you sometimes get scared and the factors that add to it. Give possible solution. Now त्यांनी एक आपल्याला करून दाखवलेला आहे, बाकीचं आपल्याला करायचं आहे. तर आता काय केलेलं आहे त्यांनी बघा, हा जो टेबल दिला आहे खाली, या टेबलमध्ये रिझन्स दिलेले आहेत आणि त्या रिझन्सला अकॉर्डिंगली आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टर्स कोणकोणते त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आपण आणि त्याचं सोल्युशन काय असू शकतं हे आपल्याला या टेबलमध्ये द्यायचं आहे. आता पहिलं रिझन त्यांनी दिलं आहे की वाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रॉंग क्रीचर्स, जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग क्रीचर्स म्हणजे जे काही प्राणी आहे, मोठमोठे प्राणी, ॲनिमल, जसे डायनासॉर किंवा आणखी भयानक असे काही ॲनिमल्स असतील, गिधाड किंवा गेंडा. सो असे जे भयानक ॲनिमल्स आहेत त्यांच्याविषयी डिस्कस करताना तुम्हाला काय वाटतं. ओके, आता फॅक्टर्स विच ॲड टू इट, आणि त्याच्यामध्ये कुठल्या फॅक्टरनी आणखी भीती वाढू शकते. म्हणजे जर आपण इथे म्हटलंय बघा की ॲट मिडनाईट, जर ते जे क्रीचर्स आहे ते मिडनाईटला आले, मध्यरात्री आले, इन द ॲब्सेन्स ऑफ पेरेंट्सच्या अनुपस्थितीमध्ये जर ते आपल्या जवळ आले तर आपल्याला त्याची आणखी जास्त भीती वाटेल. ओके, आणि मग त्याचं सोल्युशन काय आपण काढू शकतो, तर अवॉइड सच डिस्कशन्स. ओके, मग आपण ज्या अशा गोष्टी करत असतो काही भयंकर, त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, टाळायच्या आहेत. स्टोरीज ॲज दे आर बेसलेस, अशा डिस्कशन किंवा अशा स्टोरीज जे आपण मित्रमैत्रिणींमध्ये बोलत असतो त्या कशा असतात, बेसलेस असतात, ग्राउंडलेस असतात, त्याला कशाचाही आधार नसतो. आणि म्हणून तुम्हाला एकच सोल्युशन त्याच्यावर आहे की आपल्याला ते डिस्कशन टाळायचं आहे. आता सेकंड आपल्याला करायचं आहे, सेकंड आणि थर्ड. ओके, सो सेकंड रिझन काय असू शकतं. ओके, सो सेकंड आपण आता लेटेस्ट रिझन घेऊया की व्हाईल डिस्कसिंग आपण कॉमन ठेवू आणि आपण इथे टाकू की व्हाईल डिस्कसिंग कोरोना थ्रेट्स.
आता आपल्याकडे कोरोनाची भीती सगळीकडे आहे. कोरोना थ्रेट्स हे तुम्हाला या बॉक्समध्येच लिहायचं आहे पूर्ण. पहिल्या बॉक्समध्ये रिझनच्या. सो आपल्याला कोरोना थ्रेट्स रिझनमध्ये लिहायचं आहे. आणि कोरोना थ्रेट्स रिझनमध्ये लिहिल्यानंतर असे कोणत्या फॅक्टर्समुळे त्याची भीती आणखी वाढते, तर मग आपल्याला ते फॅक्टरमध्ये लिहायचं आहे. आता इथे फॅक्टरमध्ये आपण लिहूया की कुठल्या फॅक्टरमुळे त्याची भीती वाढते कोरोनाची. तर त्याला कुठली ट्रीटमेंटच नाही आहे, ह्याच्यामुळे त्याची आणखी जास्त भीती वाढते. बरोबर. मग आपण इथे लिहू शकतो नो ट्रीटमेंट. कोरोनाची ट्रीटमेंट नसल्यामुळे त्याची भीती वाढते. सो हे आपल्याला सेकंड याच्यात लिहायचं आहे, फॅक्टर्समध्ये. याच्यामध्ये लिहायचं आहे इथे. ओके. नो ट्रीटमेंट. आणि त्याच्यानंतर सोल्युशन. त्याचं सोल्युशन काय असू शकतं? जर कोरोनाची ट्रीटमेंटच नाही आहे, तर मग त्याच्यावर सोल्युशन काय असू शकतं? तर बेटर टू टेक प्रिकॉशन्स. ओके. टेक प्रिकॉशन. PRECAUTIONS. बेटर टू टेक प्रिकॉशन्स. सो याचं सोल्युशन ते आहे की जर कोरोना विषयी आपल्याला भीती वाटते आहे आणि फॅक्टर्समध्ये त्याची ट्रीटमेंट नाही आहे, तर मग सोल्युशन काय आहे? टू टेक प्रिकॉशन. बरोबर. आता थर्ड आपण लिहूया रिझन. सो थर्ड रिझन कोणता आहे? एखाद्या वेळेस आपण घरी एकटं असू, तर एकटं असताना आपल्याला कशाची भीती वाटते? सो थीव्स अँड ॲनिमल्स. आपल्याला चोरांची भीती वाटते, आपल्याला प्राण्यांची भीती वाटते. सो थीव्स म्हणजे चोर, अँड ॲनिमल्स. ओके. थीव्स अँड ॲनिमल्स हे आपल्याला रिझन्समध्ये लिहायचं आहे, तिसऱ्या टेबलमध्ये. सो फिअर ऑफ थीव्स अँड ॲनिमल्स हे एक कारण झालं की चोरांची आणि प्राण्यांची भीती वाटणे. मग फॅक्टर्स काय आहे जे त्याच्यामध्ये ॲड होतं? तर आपण असं म्हणूया की फॅक्टर्समध्ये आपण लिहू शकतो की नन ॲट द होम. कोणीही घरी नसताना. इथे लिहूया आपण फॅक्टर्समध्ये नन ॲट होम किंवा नो बडी ॲट होम असंही लिहू शकतो. नन ॲट होम. ठीक आहे. कोणीही घरी नाही आहे, याच्यामुळे आणखी जास्त भीती आपल्याला चोरांची वाटत असते. ओके. आणि मग तिसऱ्या सोल्युशनमध्ये आपण काय लिहू शकतो? सोल्युशनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे बघा, खाली तिसऱ्या याच्यामध्ये की कीप इन कॉन्टॅक्ट विथ फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. म्हणजे जेव्हा तुम्ही घरी एकटे असता तेव्हा तुम्हाला काय करणं आवश्यक आहे? तर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कधीही काही भीती वाटली तरीही तुम्ही लोकांना पटकन आवाज देऊ शकता. सो कॉन्टॅक्ट विथ फ्रेंड्स अँड इकडे लिहितो मी रिलेटिव्स. जेव्हा आपण घरी एकटे असतो तेव्हा आपण सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलो पाहिजे. ओके. सो ही झाली आपली सेकंड ॲक्टिव्हिटी. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स दी थर्ड वन. थर्ड ॲक्टिव्हिटी वाचतो मी. गिवन बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज which you can pursue as your hobby, passion or profession. Complete the table accordingly. आता याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, जसं पेंटिंग, ट्रॅव्हलिंग, वाईल्ड लाईफ. ओके. सो त्याच्यामधली कुठली ॲक्टिव्हिटी हॉबी बनू शकते, कुठली ॲक्टिव्हिटी पॅशन बनू शकते, कुठली ॲक्टिव्हिटी प्रोफेशन बनू शकते. बरोबर. कुठली एखादी ॲक्टिव्हिटी सगळंच आपलं फुलफिल करू शकते. एखादी ॲक्टिव्हिटी प्रोफेशन बनणार नाही, पण तुमची हॉबी बनू शकते. एखादी ॲक्टिव्हिटी पॅशन बनू शकते, पण तुमचं प्रोफेशन बनू शकत नाही. बरोबर. आणि मग ते न बनण्याचं कारण काय? रिझन ऑर चॅलेंज. त्याचे कारणं काय त्यामागचे, ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. आता जसं पहिल्यांदा यांनी सांगितलं आहे, पहिल्या याच्यामध्ये पेंटिंग ही ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. आणि पेंटिंग ही ॲक्टिव्हिटी काय असू शकते? तुमची हॉबी पण असू शकते, तुमची पॅशन पण असू शकते आणि तुमचं प्रोफेशन पण
असू शकते पेंटिंग ही ॲक्टिव्हिटी. मग त्याच्यामागचं कारण काय आहे? रिझन का बरं आहे? कारण हे तिन्ही पेंटिंग तिन्ही ॲक्टिव्हिटी बनण्याचं कारण काय? आय कॅन एक्सप्रेस मायसेल्फ वेल थ्रू द स्ट्रोक्स ऑफ ब्रश. आणि त्याच्यामागचं कारण काय की मी ब्रशच्या माध्यमातून स्वतःला खूप जास्त एक्सप्रेस करू शकतो. आणि त्याच्यामुळे पेंटिंग हे माझं प्रोफेशन पण बनू शकतं, हॉबी पण बनू शकते आणि पॅशन पण बनू शकते. ओके, तर तसंच आपल्याला दुसरंही दिलेलं आहे, दॅट इज ट्रॅव्हलिंग. आता ट्रॅव्हलिंग ही ॲक्टिव्हिटी तुमची हॉबी पण बनू शकते, पॅशन पण बनू शकते आणि प्रोफेशन पण बनू शकते. ओके, सो मग त्याचं रिझन काय दिलेलं आहे? इन टुरिझम देर इज ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड्स. मग आपल्याला जर ट्रॅव्हलिंग आपलं प्रोफेशन बनवायचं असेल, तर आपल्याला कुठलं करिअर आहे? तर टुरिस्ट गाईड म्हणून आपण कुठेही काम करू शकतो. लोकांसोबत फिरताना त्यांना वेगवेगळ्या स्थळांची माहिती देणं हे टुरिस्ट गाईडचं काम असतं. त्याच्यामधून आपलं ट्रॅव्हलिंग ही हॉबी पण होते, आपलं पॅशन पण पूर्ण होतं आणि प्रोफेशन म्हणजे आपल्याला त्यातून पैसा पण मिळतो. आता तिसरं दिलेलं आहे पहा त्यांनी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये आपल्याला कुठल्या 2 गोष्टी किंवा कुठल्या 3 गोष्टी आपण करू शकतो, हॉबी, पॅशन का प्रोफेशन. सो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे आणि आपल्याला ह्या हॉबी, पॅशन आणि प्रोफेशन हे टिक करायचं आहे. ओके, सो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये आपली हॉबी असू शकते, बरोबर? आपली पॅशन असू शकते, पण प्रोफेशन असू शकत नाही. कारण त्यांनी दिलेलं आहे बघा इथे, इन द एज ऑफ कम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप. ओके, इथे दिलेलं आहे बघा सी. सी म्हणजे चॅलेंज, सी म्हणजे चॅलेंज, आर म्हणजे रिझन्स. ओके, सो बघा तुम्ही इथे चॅलेंज दिलं आहे त्यांनी की इन द एज ऑफ कम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप. सो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला लिमिटेड स्कोप असल्यामुळे आपण त्याला आपलं प्रोफेशन बनवू शकत नाही. बाकी हॉबी तर ती आहेच, असतेच आणि पॅशनही ती असतेच, बरोबर? आता आपल्याला पुढचे 2 दिलेले आहे त्यांनी करायला, ज्याच्यामध्ये आपल्याला टिक पण करायचं आहे आणि रिझन, चॅलेंज हे पण लिहायचं आहे. सो आपण बघूया पुढचं काय असू शकतं. कन्झर्विंग एन्व्हायरमेंट. कन्झर्विंग एन्व्हायरमेंट, आता ही आपली हॉबी असू शकते का? नाही, ही आपली हॉबी असू शकत नाही. तर हे काय असू शकतं? पॅशन. आता पॅशन म्हणजे काय? तर आपल्याला खूप मनापासून जी गोष्ट वाटते आहे, दॅट इज पॅशन. कन्झर्विंग एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण कन्झर्व करणे, त्याचं संरक्षण करणे, हे आपलं हॉबी नसून आपली पॅशन असायला पाहिजे, म्हणजे आपली तीव्र इच्छा असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण प्रोफेशन पण करू शकतो. सो आता त्याच्यामध्ये आपण प्रोफेशन काय करू शकतो? तर आय कॅन गेट जॉब. आता हे आपण चॅलेंजमध्ये टाकूया. तर आपण इथे सी लिहूया. ओके, ब्रॅकेटमध्ये सी लिहून त्याचं आपल्याला चॅलेंज लिहायचं आहे. सो त्याच्यामध्ये आपण चॅलेंज असं लिहू शकतो की इट इज अ चॅलेंज टू सेव्ह द अर्थ. म्हणजे अर्थला, पृथ्वीला वाचवणे हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर प्रोफेशन म्हणून जर आपण ते स्वीकारतो आहे, तर आपल्याला सॉइल अँड कन्झर्वेशन डिपार्टमेंटमध्ये जॉब मिळवावा लागेल. सो इथे आपण म्हणूया टू गेट जॉब. टू गेट जॉब, JOB जॉब. इथे जागा नसल्यामुळे मी इकडनं लिहितोय. टू गेट जॉब इन सॉइल अँड कन्झर्वेशन डिपार्टमेंट. ओके, मग हे आपलं चॅलेंज असू शकतं. जर आपल्याला कन्झर्वेशन करायचं असेल एन्व्हायरमेंटचं, पृथ्वीला वाचवायचं असेल, तर आपल्याला प्रोफेशनमध्ये काय करावं लागेल? जॉब घ्यावा लागेल कन्झर्वेशन आणि सॉइल डिपार्टमेंटमध्ये. ओके, सो हे झालं चौथं. नाऊ विल सी द नेक्स्ट वन, दॅट इज फिफ्थ. ओके, आता बर्ड वॉचिंग. बर्ड वॉचिंग म्हणजे पक्ष्यांचं निरीक्षण करणे. हा पण एक
ही पण एक ॲक्टिव्हिटी आहे. सो ही ॲक्टिव्हिटी काय असू शकते? हॉबी असू शकते की पॅशन असू शकते का प्रोफेशन असू शकतं. तर आपण इथे म्हणूया की बर्ड वॉचिंग ही हॉबी आहे, बरोबर? लोकांना बर्ड ऑब्झर्व्ह करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. त्याच्यानंतर काही-काही लोकांची ती तीव्र इच्छा पण असू शकते बर्ड बघणे, बघत राहणे, ऑब्झर्व्ह करणे. पण बर्ड वॉचिंग कॅनॉट बी अ प्रोफेशन, ओके? ते एक प्रोफेशन असू शकत नाही. कारण बर्ड वॉचिंग करण्याचे तुम्हाला कोण पैसे देईल किंवा त्याच्यातून आपण कसं कमवणार आहे? त्याच्यामुळे दॅट कॅनॉट बी अ प्रोफेशन. ओके. सो मग आपल्याला त्याचं रिझन लिहायचं आहे. आता हे रिझन इथे लिहायचं आहे तुम्हाला. मी सुरुवातीपासनं लिहितो. इथे आपण आर लिहूया. आर रिझन. सो ते प्रोफेशन का होऊ शकत नाही त्याचं रिझन लिहायचं आहे. तर गुड अँड इंटरेस्टिंग वर्क बट हॅज लिटल स्कोप टू गेट द जॉब. आता बर्ड वॉचिंग मध्ये जॉब मिळणं हे खूप कठीण आहे. तर हे त्याच्या मागचं कारण आहे. तर आपण म्हणू की इट हॅज लिटल LITTLE लिटल स्कोप टू गेट द जॉब. म्हणजे या फील्डमध्ये जॉब मिळणे हे कठीण असल्यामुळे बर्ड वॉचिंग प्रोफेशन होऊ शकत नाही. ओके. सो हे सगळं तुम्हाला हा व्हिडिओ वारंवार बघून आपल्या नोटबुकमध्ये कॉपी करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, मॅच द फॉलोविंग वाईल्ड लाईफ सँक्च्युअरीज विथ देअर लोकेशन्स. आता इकडे दिलाय वाईल्ड लाईफ सँक्च्युअरीज या भागाला आणि या भागाला त्याचे लोकेशन्स दिलेले आहे. तर कुठली वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठल्या स्टेटमध्ये आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ओके. तर पहिली आपण बघूया बंदीपूर नॅशनल पार्क. सो बंदीपूर नॅशनल पार्क हा कर्नाटकामध्ये आहे. सो वी कॅन राईट हिअर सी. ओके. त्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क इज इन आसाम. सो हिअर वी कॅन राईट डाऊन डी. डी. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हा कुठे आहे? उत्तराखंड. सो हिअर ए. त्यानंतर रणथंबोर नॅशनल पार्क इज इन राजस्थान. सो दॅट इज ई. And last, Kanha National Park is in Madhya Pradesh. So it is B. So the sequence is C, D, A, E, B. Okay. आपण मॅच द पेअर पण करू शकतो. सो आपण बघूया बंदीपूर नॅशनल पार्क इज इन कर्नाटका. त्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क इज इन आसाम. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इज इन उत्तराखंड. Ranthambore National Park is in Rajasthan and Kanha National Park is in Madhya Pradesh. Got it? Okay, fine. So here we have finished the icebreakers of the lesson. Now next we are going to deal with the introduction of the author, Mr. Kiran Purandare. Let's read it. Kiran Purandare, born on 1961. After BCom, he studied environmental studies at Jordan Hill College of Education in Scotland. ओके. सो किरण पुरंदरे हे महाराष्ट्रातले होते, महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांनी त्यांच्या बीकॉम नंतर काय केलेलं आहे तर एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये त्यांनी त्यांचं पुढचं जे अभ्यास आहे तो त्यांनी केला आणि कुठे जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलँड. सो ते स्कॉटलँडमध्ये शिकत होते. ही इज अ रेसिपियंट ऑफ साहित्य पुरस्कार, पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिवन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर हिज सखा नागझिरा. ओके. आता त्यांना 2-3 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यापैकी महत्त्वाचे जे आहेत दॅट इज साहित्य अकादमी पुरस्कार. त्याच्यानंतर पुण्याचा जो पुरस्कार आहे तो आहे भाई माधव गोपाल अवॉर्ड आणि त्यांच्या लिटरेचरसाठी बेस्ट लिटरेचर अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड कोणातर्फे?
कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट. आणि तो जो शेवटचा अवॉर्ड आहे कोणता, बेस्ट लिटरेचर अवॉर्ड, हा त्यांना कशासाठी मिळाला आहे तर त्यांचं सखा नागझिरा नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकासाठी त्यांना तो अवॉर्ड मिळालेला आहे, सखा नागझिरा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नागझिरा हे भंडारा आणि गोंदियाकडे येणारा एक पार्क आहे किंवा फॉरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. ही स्पेंट 400 days inside नागझिरा अँड नियरबाय फॉरेस्ट एरियाज. सो या नागझिरा फॉरेस्टमध्ये त्यांनी 400 दिवस आतमध्ये घालवले अँड नियरबाय फॉरेस्ट एरियाज, आणि त्याच्या जवळच्या जंगलांमध्ये सुद्धा ते 400 दिवस तिथे मुक्काम त्यांनी केला. अँड रोट हिज अवॉर्ड विनिंग बुक, आणि तिथे 400 दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांनी त्यांचं जे अवॉर्ड विनिंग बुक होतं सखा नागझिरा हे त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अवॉर्ड मिळालेला होता. दिस एक्सर्प्ट मीन्स पॅराग्राफ, आर्टिकल. हे जे आर्टिकल आपल्याला अभ्यासायला दिलेलं आहे इन टू द वाईल्ड, हे पण त्या पुस्तकातूनच घेतलेलं आहे, सखा नागझिरा. दिस एक्सर्प्ट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहेत ते, म्हणजे त्यांना वाईल्ड लाईफ एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. म्हणजे जंगलांचं जीवन, प्राण्यांचं जीवन हे त्यांना अनुभवायला खूप जास्त आवडतं, म्हणून त्यांना वाईल्ड लाईफ एक्सपर्ट असं म्हटलेलं आहे. अ बर्ड वॉचर, ते एक बर्ड वॉचर पण आहेत. अ रायटर पण आहेत ते. अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. आता ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणजे काय? ऑनररी म्हणजे बिनपगारी, ज्याला कुठल्याही म्हणजे त्या कामाचा पगार मिळत नाही अशी व्यक्ती, किंवा ज्याला एक तो वाईल्ड लाईफ वॉर्डनचा मान देण्यात आलेला आहे. ओके, त्याला ते स्थान देण्यात आलेलं आहे वाईल्ड लाईफ वॉर्डनचं. वॉर्डन म्हणजे अधीक्षक. सो त्यांना त्यांच्यावरती जबाबदारी होती जणू काही महाराष्ट्राची, म्हणून त्यांना ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन असं म्हटलेलं आहे. ऑनररी म्हणजे ज्याचे पैसे मिळत नाही, बिनपगारी. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेध ऑर्गनायझेशन. आता आपण बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला समाजामध्ये काही फाउंडेशन्स असतात, जसं अलीकडे पाणी फाउंडेशन आपण बघतो. ओके, त्यानंतर अमृत फाउंडेशन, आणखी काही काही ज्या काही फाउंडेशन्स आहेत ज्या समाजाच्या भल्यासाठी काम करत असतात, तशी यांची जी फाउंडेशन आहे त्याचं नाव आहे निसर्गवेध फाउंडेशन, म्हणजे निसर्गाचा वेध घेणारी संस्था. ती कशासाठी काम करते? विच वर्क्स फॉर नेचर कन्झर्वेशन अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा नवेगाव. ओके, मग ती जी संस्था आहे निसर्गवेध, ती निसर्गाच्या संरक्षणासाठी काम करते. आणि कम्युनिटी वर्क म्हणजे नागझिराला जे काही लोक राहतात त्या लोकांसाठी काम सुद्धा ती संस्था करते. जी लोक कुठे राहतात? नागझिरा नवेगाव, अ टायगर रिझर्व इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट. सो या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर म्हणू आपण, किंवा तिथल्या जंगलांमध्ये जी लोक राहतात त्या लोकांसाठी सुद्धा ही संस्था काम करते, आणि तिथल्या निसर्गाच्या संरक्षणासाठी सुद्धा ही संस्था काम करते. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब, ज्याच्यामध्ये पक्ष्यांवर काय केलं जातं? बर्ड वॉचिंग केलं जातं आणि पक्ष्यांची निगा राखली जाते. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमंग स्कूल गोईंग चिल्ड्रन ऑफ महाराष्ट्र. सो त्या किका बर्ड क्लबमध्ये काय केलं जातं? बर्ड फार्मिंग केल्या जाते. आणि बर्ड फार्मिंग म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये पक्ष्यांचं कुठलं महत्त्व आहे निसर्गामध्ये, फार्मिंगमध्ये, सो त्या द्वारे लोकांना जागरूक केलं जातं. आणि जे स्कूल गोईंग चिल्ड्रन असतात त्यांनाही ते अभ्यासायला आहे, तर त्यांना पण त्याचं प्रात्यक्षिकं तिथे दाखवल्या जातात. आता हा जो लेसन आहे हा लेसन दोन पार्टमध्ये विभागला गेलेला आहे, पार्ट 1 अँड पार्ट 2. सो वी विल सी व्हॉट इज देअर इन द आर्टिकल. पार्ट फर्स्टमध्ये काय आहे आपण बघूया. पार्ट 1 मध्ये
ॲज द नेम सजेस्ट, पार्ट 1चं नाव आहे लॉस्ट इन द जंगल. आपण जर खाली बघितलं तर हा जो पार्ट 1 आहे याचं नाव आहे लॉस्ट इन द जंगल. सो लॉस्ट इन द जंगलमध्ये काय आहे ते आपण इथे बघूया. As the name suggests, the excerpt is an amazing experience of the writer where Kiran Purandare, the solitary traveler, is completely lost in the jungles of Umbarzara. ओके, सो उंबरझराचं जे जंगल होतं त्या जंगलमध्ये हा जो लेखक आहे तो कम्प्लिटली काय झाला होता, लॉस्ट झाला होता, हरवला होता. त्याला रस्ताच सुचत नव्हता, त्याला मार्ग सापडत नव्हता की या जंगलातनं बाहेर कसं पडायचं. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, सॉलिटरी ट्रॅव्हलर. तो एकटा प्रवास करत होता आणि तो हरवला. त्याच्यामुळे या पार्टला नाव देण्यात आलेलं आहे लॉस्ट इन द जंगल. ही नॅरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क. डस्क म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळ झाल्यावर तो कसा रस्ता विसरला याचं वर्णन या आर्टिकलमध्ये केलेलं आहे. अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. सो टर्मॉईल म्हणजे मग त्याचा जो गोंधळ उडाला. सो तो गोंधळ कसा उडाला रस्ता हरवल्यामुळे, या सगळ्याचं वर्णन त्यांनी या आर्टिकलमध्ये केलेलं आहे पार्ट 1 मध्ये. शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटरली मीन क्राईंग इन द वाइल्डरनेस. आणि मग शाउटिंग फॉर हेल्प, तो जे मदतीसाठी ओरडायला लागला जंगलामध्ये, आणि कसं तर त्याला म्हटलं आहे क्राईंग इन द वाइल्डरनेस. म्हणजे त्यांनी अनुभवलं की वाइल्डरनेस म्हणजे जंगल्यांसारखं, जंगली प्राण्यांसारखं किंवा जंगली माणसांसारखं ओरडणं हे काय असतं हे त्याला तेव्हा कळलं जेव्हा तो कम्प्लिटली रस्ता विसरला होता. ही ऑल्सो गिव्ज अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड्स द पिटेझरी. पिटेझरी एक गाव आहे, खेडं आहे, खेडगाव, त्या जंगलाच्या बॉर्डरवरचं खेडं. आणि त्याला कसा मार्ग सापडला त्या पिटेझरी गावाकडे जाण्याचा हे त्यांनी या आर्टिकलमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. हे पार्ट 1 मध्ये आहे. त्यानंतर पार्ट 2 मध्ये काय आहे ते आपण बघूया. दिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम CN ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोव्हर इंडिया. सो हा जो सेकंड पार्ट आहे हा एक मॅगझिनमधला आर्टिकल आहे. तर ते मॅगझिन कोणतं, CN ट्रॅव्हलर मॅगझिन, जे लँड रोव्हरकडून पब्लिश होतं. सो त्या CN ट्रॅव्हलर मध्ये आलेलं आर्टिकल जे आहे ते आर्टिकल म्हणजे पार्ट 2. इट इज अबाउट शाज जंग, नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. सो हे जे सेकंड पार्ट आहे तो कोणावर आहे तर शाज जंग नावाचा एक फोटोग्राफर आहे, शाज जंग. आणि तो कशासाठी फेमस आहे तर त्याच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी तो फेमस आहे. इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इन टू दिस वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि तो जो शाज जंग आहे तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये या करिअरमध्ये कसा आला हे त्यांनी याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. द इन्साइट दॅट ही रिसीव्ड ड्युरिंग दिस जर्नी रिगार्डिंग द लॉस ऑफ द हॅबिटॅट ऑफ दोज हिरोज ऑफ द जंगल and the genuine efforts that he took by establishing BCRTI for the conservation of forest by educating the local rural folks and providing them with a sound reliable source of income. आणि मग त्याला हा इन्साइट कुठून मिळाला, इन्साइट म्हणजे त्याला याची जाणीव कुठे झाली. हा जो शाज जंग होता त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड कुठून मिळाली तर he received during this journey regarding the loss of habitat of those heroes of the jungle. आता those heroes of the jungle म्हणजे काय की जंगलचे हिरोज कोण तर ॲनिमल्स. आणि ते जे हिरोज आहेत त्यांचं काय होतं आहे, लॉस ऑफ द हॅबिटॅट. सो त्यांचा लॉस होतो आहे कशाचा, हॅबिटॅट म्हणजे त्यांची जी राहण्याची जागा आहे त्या जागेचा लॉस होतो आहे, कारण माणूस जो आहे तो त्यांच्या राहण्याच्या जागेवर कब्जा करत चाललेला आहे आणि म्हणून त्यांची जागा कुठेतरी कोणीतरी हिरावून नेत आहे. मग हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्यांनी वाईल्ड लाईफमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी जेन्युइन एफर्ट्स दॅट ही टूक बाय एस्टॅब्लिशिंग
BCRTI आणि मग त्यांनी BCRTI नावाची एक संस्था स्थापन केली की जी वाईल्डलाईफसाठी काम करते. फॉर द कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट, आणि ती कशासाठी काम करते? जंगलांना वाचवण्यासाठी, कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट बाय एज्युकेटिंग द लोकल रुरल फोक्स. आणि ती जी संस्था आहे ती काय करते, तर तिथले जे लोकल लोक आहे, रुरल फोक्स, त्यांना एज्युकेट करण्याचं काम ती संस्था करते. म्हणजे ते जे जंगल आहे ते कसं वाचवायचं हे तिथल्या लोकल लोकांना ती संस्था समजावून सांगते. अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. आणि त्यांना हे पण सांगतात की तुम्हाला याच्यातून किती मोठा इन्कम सोर्स आहे. जर तुम्ही हे जंगल राखलं, संरक्षण केलं, तर तुम्हालाही त्याचा किती फायदा आहे हे पण ती संस्था समजावून सांगते. आणि त्यामुळे ते लोक त्या जंगलांचं संरक्षण करतात आणि त्या प्राण्यांचं सुद्धा संरक्षण करतात. सो असा हा खूप इंटरेस्टिंग लेसन आहे. एकदा आपण तो सुरू केला की आपल्याला थांबावंसं वाटणार नाही. म्हणून तो सुरू करण्याच्या आधी आपण काय करतोय, इथे स्टॉप घेतो आहे आणि नेक्स्ट लेसनमध्ये आपण तो धडा सुरू करणार आहोत. तोपर्यंत गुडबाय अँड हॅव अ very great day ahead. Thank you so much for visiting to my channel and watching my videos.